ती प्रेस नव्हतीच, परंतु त्यांनी एक मेसेज द्यायचा असा प्रयत्न केला की आम्ही आता हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे. लोकसभेला ज्या आविर्भावात होते, ज्या ज्या गल्ल्यामध्ये ते गेले होते, किंवा त्या टायमाला राज्यघटनेचा बदलणार, मुसलमानाला पाकिस्तानाला पाठवणार, हा जो काही नेरेटिव्ह सेट केला होता त्याचा झालेला फायदा त्यांना लोकसभेमध्ये मिळाला होता. काही वेळेला तोच फायदा आता विधानसभेला मिळेल असं जे काही गणित मांडत होते, त्या गणितावर अक्षरशः पाणी फिरल्यामुळं आपल्याला हिंदुत्वाकडे जावं लागेल अशा भूमिकेत ते आलेले आज पाहायला मिळत आहेत. आपल्याला तो अधिकार आहे का? हिंदुत्वावर बोलायचा सुद्धा अधिकार राहिलेला आहे का? बांगलादेशमध्ये जे घडतंय त्याच्याबद्दलचा मोदी सरकारने अत्यंत कडक भूमिका घेतलेली आहे आणि तो देश पाहतोय. परंतु तुम्ही जेव्हा भूमिका बदलता तर त्या टायमाला ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. या विधानसभेला ज्या संभाजीनगरमध्ये तुम्ही बैठक घेतली, सभा घेतली, त्या सभेमध्ये अल्लाहू अकबरचे नारे देणाऱ्याबद्दलचं तुमचं मत काय? त्यापूर्वी लोकसभेच्या मिरवणुकीमध्ये ज्यांनी पाकिस्तानचे झेंडे फडकवले होते, जो मुसा त्या रॅलीमध्ये सहभागी झाला, त्याबद्दल तुमचं मत काय? याची उत्तरं खरं तर त्यांनी दिलं पाहिजे की आता तो प्रकार आमच्या इथं घडणार नाही. परंतु वेळेनुसार राजकारण बदलायची जी काय आता सवय, नवा पॅटर्न ते आणायला पाहतायत, तो आता सक्सेस होणार नाही हे त्यांना सुद्धा दिसून आलेलं आहे. जी जाहीर भूमिका घ्यायला पाहिजे होती, ज्या कडवट्याने भूमिका घ्यायला पाहिजे होती, ती भूमिका महायुतीने या विधानसभेमध्ये घेतली. एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे, आणि त्या अनुषंगाने लोकांनी सुद्धा भरभरून मतदान दिलंय. त्याचा आपण जर पाहिला तर इतिहासामध्ये नसतील तेवढ्या सर्वात जास्त जागा या महायुतीला मिळाल्या. ही खऱ्या अर्थाने यांची पोटदुखी आहे. म्हणून आता दादरमध्ये घडलेली घटना किंवा दादरमध्ये पाठवलेली नोटीस, त्याच्यावर प्रेस घ्यावा लागते, हे मला वाटतं यांचं दुर्दैव आहे. म्हणून त्यांनी त्या महाविकास आघाडीमधल्या मातब्बर जे काही लोक आहेत त्यांच्याबरोबर राहावं, सर्व धर्म संभावात भावना त्याचा रिस्पेक्ट करावा. ज्या शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर ज्यांच्यावर टीका केली त्यांच्याबरोबर आता गेली 5 वर्ष आपण बसतायत, ते लोक लाथ मारतायत, ते लोक ढकलतायत. त्या लोकांना आता वाटतंय की तुमची आवश्यकता संपली आणि तुम्हालाही माहिती आहे की आता आपली आवश्यकता त्यांना नाही आहे. म्हणून कदाचित हा मुद्दा त्यांनी घेतला असावा. आणि मला वाटतं हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, परंतु आता पाटाखालून अनेक पाणी वाहून गेलेलं आहे. म्हणून चिडिया चुग गई खेत, आता काही होणार नाही. आता त्यांना अकेली चलोरच्या भूमिकेत राहावं लागणार आहे. मंदिराच्या जागेवर सिडकोचा डोळा असल्याचं उद्धव ठाकरे, कुठली जागा आणि सिडकोचा कसा डोळा आहे? कसली मंदिराची जागा, कसला सिडकोचा डोळा? अहो, या संभाजीनगरमध्ये हायकोर्टाने निर्णय दिल्यानंतर अनेक मंदिरं पाडण्याचा जेव्हा प्रकार झाला, त्या टायमाला सरकार म्हणून आम्ही भूमिका घेऊन ते सगळे मंदिरं अधिकृत केलेले आहेत. सिडकोमध्ये जर असं काही प्रकरण असेल, निश्चित त्याच्यावर आम्ही अधिकृत करण्याचा प्रयत्न करू. त्याची चिंता आता तुम्ही करू नका. तुम्हाला या मंदिरापेक्षा जे भोंगे वाजतात त्याच्याकडे लक्ष दिलं तर बरं होईल. तेच तुमचे साथीदार आहेत हे सांगायला तुम्ही आता लाजू नका. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी भेट घेतली आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली काही एकत्र येतील, त्यांच्या कुटुंबातून सुद्धा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सुनंदा पवारांनी व्यक्त केली की एकत्र येण्याची वेळ आलेली आहे. रोहित पवारांच्या शरद पवारांच्या काल वाढदिवसानिमित्त अजितदादा त्यांना भेटायला गेले होते. त्याच्यावर जो काय गदारोळ झालेला आहे, खरं तर मी कालही सांगितलं की अजितदादांना नातं जपण्याचा एक प्रयत्न कालच्या दिवशी केला आहे आणि तो चांगला होता असं आमचं सर्वांचं मत आहे. राजकारणामध्ये नातं वेगळं असावं आणि राजकारण वेगळं असावं,
हे त्याच कुटुंबातल्या लोकांचं जे काही मत आहे त्या मताशी आम्ही सुद्धा सहमत आहोत. परंतु भविष्यामध्ये हे जर एकत्र आले तर काय घडेल हे शरद पवार आणि अजित पवारच आपल्याला सांगू शकतील. परंतु एक त्यांच्याकडून धडा घेण्यासारखा आहे की राजकारणामध्ये नात्यांना महत्त्व जास्त द्यावं लागतं, दिलं पाहिजे, हे इतरांनी त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. आणि म्हणून आज जे काही त्यांच्याबद्दलच्या प्रतिक्रिया येत आहेत, मग सर्वजण सांगतायत की हे एकत्र आलेच पाहिजेत. जर ते एकत्र आलेत तर तो एक आनंदच असेल. त्याबद्दल आम्ही कोणतंही त्यांचं अभिनंदन करू. आम्हाला त्या बाबतीमध्ये कोणतीही टीका करणं योग्य वाटत नाही. जर नाती जवळ आली, धनंजय मुंडे पंकजा मुंडे जवळ आले, पवार कुटुंबाची जवळ तुम्ही म्हणताय, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे भावांनी पण जवळ यावं आणि चांगलं वाटावं असं तुम्हाला वाटतं? ते संजय राऊत ठरवत असतात. ठाकरे बंधू एकत्र यावेत का नाही यावेत याचा अंतिम निर्णय हे संजय राऊत सारखे विद्वान लोक घेत असतात. कालही अजितदादा जेव्हा त्यांना भेटायला गेले त्यावरही त्यांनी अत्यंत घाणेरड्या पातळीवरचं त्यांचं मत मांडलं. म्हणून राजकारणामध्ये कोणतेही नातेसंबंध एकत्र येऊ नये ही जी काही संजय राऊतची भूमिका आहे त्याच्या भूमिकेवरच उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचं भवितव्य ठरणार आहे. उद्या शपथविधी होईल अशी शक्यता आहे. असं असताना तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते अजून भेटत नाहीये, बैठक त्यांची होत नाहीये, काही समन्वयाचा अभाव दिसत आहे. असं काही नाही आहे. तिन्ही नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. तिन्ही नेते कधी निर्णय घ्यायचा याची त्यांना सगळ्यांना चांगली जाण आहे. म्हणून ते कधीही कोणत्याही क्षणी एकत्र येतील आणि हा निर्णयसुद्धा होऊ शकतो. काल अजितदादांनी ज्या पद्धतीने सांगितलं आहे 14 तारखेला विस्तार होईल तर कदाचित त्यांचं बोलणं झालं असावं. परंतु मला वाटतं की आज कधीही त्यांची बैठक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रियंका गांधींनी पहिलं भाषण जे आहे ते सभागृहामध्ये केलेलं आहे. ते म्हणतात की पैशाच्या जीवावरती निवडणुका लढतायत आणि निवडणुका जिंकल्या जात आहेत. लोक म्हणतात बॅलेटवर निवडणुका घ्या, तर का घेतल्या जात नाहीत असं प्रियंका गांधींनी सभागृहात भाषणामध्ये सवाल उपस्थित केला. प्रियंका गांधींनीच काय, राहुल गांधींनीच काय, देशातल्या सर्वांनी याच्यावर प्रश्न उपस्थित करायचा प्रयत्न केला आहे. गेल्या वेळेला लोकसभेमध्ये त्यांच्या असलेल्या अत्यंत कमी जागा यावेळेला लोकसभेला वाढल्यात, त्याबद्दल त्यांनी काही मत व्यक्त केले नाही. आत्ताच्या लोकसभेला सुद्धा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा त्यांना मिळाल्यात. त्यावेळेला त्यांनी EVMवर कोणता आक्षेप घेतला नाही. ही काही दिवसापुरती नौटंकी आहे. लोकांना मिसगाईड करणं किंवा त्यांचा वेगळा नेरेटिव्ह सेट करणं हा काँग्रेस आणि त्या इंडिया आघाडीचा प्रयत्न आहे आणि तो काही सफल होणार नाही असं एकंदर दिसतंय. मी काही वेळापूर्वी म्हणतात की अधिवेशन संपलं की ऑपरेशन महायुती सुरू होईल. किती नेते संपर्कात आहे आणि काय असेल ऑपरेशन महायुती? तुम्ही आज पाहिलं असेल उबाटा गटाने महानगरपालिकेच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली. त्याला तातडीनं उत्तर म्हणून काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. यांच्यातला असलेला बेबनाव इतक्या टोकाला गेलेला आहे की यांची आता कोणत्याही निवडणुकीमध्ये युती होण्याची शक्यता नाकारता होणार नाही असं एकंदर दिसतंय. आणि अनेक आमदार जे आहेत, मग ते उबाटा गटातले असतील, काँग्रेसचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील, त्यांना आता यांच्याबरोबर राहण्याची मानसिकता त्यांची नाही आहे. म्हणून ते अनेक जण आमच्याही संपर्कात आहेत, भाजपच्याही आहेत आणि अजितदादाच्या संपर्कात सुद्धा अनेक राष्ट्रवादीचे आमदार आहेत. म्हणून या विधानसभेच्या अधिवेशनानंतर महायुतीकडे कोण कोण येत आहे याचा तुम्हाला त्यावेळेला आम्ही निश्चित खुलासा करू. मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार. मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भामध्ये जो काही फॉर्म्युला असेल, किती मंत्री होतील, कोण कोण मंत्री होतील, कधी होतील, विस्तार किंवा किती वाजता होईल, या सर्व प्रश्नाची उत्तरे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देतील. याबद्दलचा कोणतीही माहिती आमच्याकडे नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.